चला बाळांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सुरू करतो आपण बाळांनो स्ट्रेट लाईन. आणि आज सेकंड लेक्चर आपलं. ओके, बहुतेक करून आज आपला संपून जाईल लेसन असं वाटतंय. नाही संपला तर उद्याच्या दिवशी तर 100% संपून जाईल. ठीक आहे. ओके बाळांनो, काल आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो. लोकस शिकलो. तुम्ही घर जाऊन बघितलं बेटा एकदा? लोकस बद्दल आपण शिकलो होतो. त्याच्यानंतर आपण काल स्लोप बद्दल शिकलो. सांगा, स्लोप इक्वल्स टू टॅन थिटा. आठवलं का? आठवतंय सगळ्यांना? बघा फॅन लावते का थोडासा, ते कर ना. स्लोप इक्वल्स टू टॅन थिटा. ठीक आहे. त्याच्यानंतर बाळांनो आपण काल शिकलो. कशाबद्दल बोललो आपण काल? लोकस झाला, स्लोप झाला, शिफ्ट ऑफ ओरिजिन बाळांनो. आठवतं का सगळ्यांना? ते नाही का तो आपण तो ग्राफ पूर्ण शिफ्ट करायचो, येतं लक्षात? त्या शिफ्ट ऑफ ओरिजिन बद्दल पण आपण काल बोलणं झालेलं आहे. मला सांगा बेटा परत एकदा, जनरल इक्वेशन कसं असतं स्ट्रेट लाईनचं? ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. मी तुम्हाला ही पण गोष्ट सांगितली होती काल की याचा स्लोप जो असतो बाळांनो तो आपण दाखवू शकतो मायनस a अपॉन b नी. कशाने सांगा? मायनस a अपॉन b नी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमच्याकडे असेल 3x प्लस 2y इक्वल्स टू 5, तर सांगा याचा स्लोप किती आला? स्लोप आला मायनस 3 अपॉन 2. येते लक्षात? त्याच्यानंतर तुम्हाला मी हे पण सांगितलं की जर दोन लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप कसे असतात सांगा? इक्वल असतात. आणि दोन लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर त्यांचे स्लोप कसे असतात? प्रोडक्ट किती असतं सांगा त्याचं? -1 असतं. हे आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. ठीक आहे ना? ओके, आज सर्वात महत्वाचे 4 फॉर्म्युले आपल्याला शिकायचे आहेत बाळांनो. जरा चेक करा. सर्वात महत्वाचे 4 फॉर्म्युले आपल्याला शिकायचे आज. बघा बरं का. लाईन पासिंग through a point x1 y1 and slope m. बघा, जर एखादी लाईन आहे, जर ती लाईन एका पॉइंट मधनं पास होतीये x1, y1, ठीक आहे, आणि जर त्या लाईनचा स्लोप पण तुला दिलेला आहे, म्हणजे काय, एक पॉइंट आहे एक स्लोप आहे, त्याला आपण स्लोप पॉइंट फॉर्म पण म्हणतो. इथे लक्षात? तर काय काय सांगा बाळांनो? लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट x1 y1 अँड स्लोप m. जर स्लोप m असेल तर बाळांनो त्याचं इक्वेशन ऑफ लाईन कसं बनवलं आता जरा चेक करा बरं का. y मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x मायनस x1. हा फॉर्म्युला कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय का? काय सर, गुड मॉर्निंग सर. लॅपटॉप इकडे बरं का माझ्याकडे. हा हा, काय बाळांनो सांगा? y मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x मायनस x1. काय परत सांगा? y मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x मायनस x1. बघा ना, तुम्हाला एक कालचा फॉर्म्युला आठवतोय का? अशाच टाइपचा होता. आपण कालचा एक फॉर्म्युला असा पाठ केला होता, y2 मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x2 मायनस x1. मुद्दामून मी तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करायला होता कारण की हे इक्वेशन पाठ करणं सोपं जातं. येतं लक्षात? हे लाईनचं इक्वेशन आहे. हा फॉर्म्युला कसला होता? हा स्लोप काढायचा फॉर्म्युला होता. जर तुमच्याकडे दोन पॉइंट्स असतील x1 y1 x2 y2, हे काल आपलं झालेलं आहे. येतं लक्षात? ओके बाळांनो, चला. तर हा मेन फॉर्म्युला आहे, याला स्टार मार्क करून ठेवतो मी. हा सर्वात मेन फॉर्म्युला आहे. लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड काय सांगा? ज्याचा स्लोप किती सांगा? m असेल. ओके, चला नेक्स्ट. लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. दोन पॉइंट्स मधनं पास होती लाईन. इथे लक्षात? पॉइंट्स कोणते कोणते बघा? x1 y1 x2 y2. या दोन पॉइंट्स मधनं जाणारी जी लाईन आहे, याचं जर तुम्हाला इक्वेशन शोधायचं असेल, हा आहे x1 y1, हा आहे x2 y2. म्हणून तुम्हाला लाईनचं इक्वेशनचा अर्थ समजतोय ना? हे कळलं का काय? हे लाईनचं इक्वेशन आहे. कोणत्या लाईनचं इक्वेशन? जी लाईन बाळांनो x1 y1 मधनं पास होते ज्याचा स्लोप m आहे. येतं लक्षात? हा, हे सांगा बरं काय? एक अशा लाईनचं इक्वेशन जे दोन पॉइंट्स मधनं पास होती. येतं लक्षात? बाळांनो जरा चेक करा. इक्वेशन असं आहे, y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2. हा फॉर्म्युला पण खूप महत्वाचा आहे. लक्षात राहील का? काय फॉर्म्युला बघा? y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2. येतं लक्षात? सिंपल फॉर्म्युला. याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला m दिसतोय का? याच्यात m आहेच नाही. कळतं बाळांनो? अच्छा, चला नेक्स्ट. पुढचा फॉर्म्युला.
बाळांनो, तुम्हाला इंटरसेप्टचा अर्थ काय मी तुम्हाला काल समजवलं होता, आठवतं का? येतं लक्षात? आता एखादी लाईन समजा वाय इंटरसेप्ट मधनं पास होती. वाय इंटरसेप्ट, कोणता इंटरसेप्ट सांगा? वाय इंटरसेप्ट. वाय इंटरसेप्टची व्हॅल्यू समजा सी आहे. काय सांगा? सी. तर काय बेटा सांगा बरं, वाय इंटरसेप्ट ची व्हॅल्यू समजा सी आहे. सी मध्ये तो काही पण नंबर असू शकतो, 5, 7, 9, 11 काही पण असू शकतो. येतं लक्षात? आणि जर त्या लाईनचा तुम्हाला स्लोप माहिती असेल, तो असतो आपला एम. कळलं का? वाय इंटरसेप्ट माहिती आणि या लाईनचा तुला स्लोप माहिती. येतं लक्षात? तर स्लोप इंटरसेप्ट फॉर्म हा कोणता फॉर्म आहे आता? तिसरा वाला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. येतं लक्षात? आता हा फॉर्म कसा बघा, y इक्वल्स टू mx प्लस सी. काल म्हणत होती ना मला तू, y इक्वल्स टू mx प्लस सी. सगळ्यांना कळते बाळांनो? ओके, हा झाला आपला फॉर्म्युला नंबर 3. येतं लक्षात? हा काही खूप एवढा इम्पॉर्टंट नाहीये. का बरं? कारण की हा फॉर्म्युला तुम्ही ह्याच्या मदतीने सुद्धा मिळवू शकतात किंवा ह्याच्या मदतीने मिळवू शकतात. कारण की सी मध्ये तुझ्याकडे एक पॉईंट झाला ना तो तयार. अरे बाळांनो, हा समजा 3 असेल तर 0, 3 पॉईंट तयार झाला ना. तर पॉईंट आणि स्लोप म्हणजे तुला हा याच्या फॉर्म्युलाने पण करता येईल ना, ते सेम टू सेमच येईल ते. आलं का लक्षात? त्यामुळे हा फॉर्म्युला काही खूप एवढा महत्वाचा नाही. सर्वात महत्वाचा हा आणि हा वाला. येतं लक्षात? हे दोन फॉर्म्युले सर्वात महत्वाचे आहेत. ठीक आहे. आता एक बाळांनो चौथा फॉर्म्युला आहे. हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला नंतर शॉर्टकट मध्ये सुद्धा येणार आहे बऱ्याचशा ठिकाणी. ठीक आहे. तो फॉर्म्युला असा आहे की जर तुम्हाला दोन्ही इंटरसेप्ट माहिती असतील, म्हणजे एक लाईन चाललेली आहे आणि तुला एक्स इंटरसेप्ट पण माहिती आहे आणि सॉरी वाय इंटरसेप्ट पण माहिती आहे आणि एक्स इंटरसेप्ट पण माहिती आहे. एक्स इंटरसेप्ट समजा ए असेल आणि वाय इंटरसेप्ट समजा बी असेल. काय? एक्स इंटरसेप्ट किती सांगा बाळांनो? ए. आणि वाय इंटरसेप्ट किती सांगा? बी. तर तुम्हाला बाळांनो लाईनचे इक्वेशन डायरेक्ट बनवता येतं एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल्स टू 1. सिंपल एकदम. झाला. हा झाला तुमचा चौथा फॉर्म्युला. येतं लक्षात? या फॉर्म्युल्याचं नाव आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म्युला. काय? डबल इंटरसेप्ट. का बरं डबल इंटरसेप्ट? कारण की दोन इंटरसेप्ट आलेले आहेत ना याच्यामध्ये. येतं लक्षात? हा कोणता सांगा? स्लोप इंटरसेप्ट फॉर्म्युला. पण याच्यामध्ये बाळांनो कोणता इंटरसेप्ट असतो? वाय इंटरसेप्ट. बरं का, लक्षात ठेवा. एक्स इंटरसेप्टचा काही संबंध नाही. कोणता इंटरसेप्ट? फक्त वाय इंटरसेप्ट. चला, पहिला फॉर्म्युला कोणता होता सांगा बरं बाळांनो? जर तुमच्याकडे एक स्लोप असेल आणि एक तुमच्याकडे पॉइंट असेल तर पॉइंट स्लोप फॉर्म्युला असतो. काय सांगा? y मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x मायनस x1. चला परत एकदा इकडे सांगा बरं. y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2. हा कोणता फॉर्म्युला सांगा? जर लाईन दोन पॉइंट्स मधनं पास होती इथं. सगळ्यांना कळते का? तुम्हाला कळलं काही? चारही वेगवेगळे कंडिशन्स आहेत. हा, जर एक पॉइंट असेल आणि एक स्लोप असेल तर हा फॉर्म्युला. जर दोन पॉइंट असतील तर हा फॉर्म्युला. जर वाय इंटरसेप्ट असेल आणि स्लोप असेल तर हा फॉर्म्युला. आणि जर दोन्ही इंटरसेप्ट दिलेले असतील तर हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कसा आहे? एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल्स टू 1. सोपं की नाही बाळांनो? इझी की नाही? चला पुढे जाऊयात आपण. ओके, आता बाळांनो घ्या डायरेक्ट. हा, आता त्याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट असा येतो की तुम्हाला ग्राफ समजतो बाळांनो? जरा चेक करा बरं. अरे हा बाळांनो, हा ग्राफ आहे बघा, सुंदर असा दिसतोय. दिसतोय बाळांनो? चला, 1 2 3 4 5. हाय समजा 1 2 3 4 5. जरा चेक करा बाळांनो. हे बघा, आता ही ऍक्सिस कोणती असते सांगा मला? एक्स ऍक्सिस. ही ऍक्सिस कोणती सांगा बाळांनो? वाय ऍक्सिस. जरा लक्ष द्या. जर एखादी लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल असेल, कशी सांगा बाळांनो? दिसते का पॅरलल सारखी? दिसते ना पॅरलल सारखी? थांबा एक सेकंड. आता थोडीशी इमॅजिन करा की पॅरलल आहे. ठीक आहे. जर एखादी लाईन
वाय ऍक्सिसला पॅरल असेल तर त्याचं इक्वेशन असतं एक्स इक्वल्स टू समथिंग. काय त्याचं इक्वेशन असतं एक्स इक्वल्स टू समथिंग. आता एक्स इक्वल्स टू समथिंग म्हणजे काय, तर हा जो नंबर असतो ना जिथे तो इंटरसेक्ट करतोय तो नंबर. तर या लाईनचं इक्वेशन एक्स इक्वल्स टू 3. सगळ्यांना कळते बांधव, हे लाईनचं इक्वेशन आहे. सगळ्यांना कळते का? तर जर एक्स इक्वल्स टू समथिंग असेल तर लाईन इज पॅरलल टू वाय ऍक्सिस. राहील लक्षात, राहील लक्षात. आता या असं का बरं येतं बेटा ते पण तुम्हाला मी सांगतो. चला मला सांगा हा पॉईंट काय, कोणता पॉईंट आहे सांगा. हा पॉईंट 1,3 का 3,1? 3,1. का बरं 3 सांगा? एक्स ऍक्सिस वरती किती सांगा त्याचा 3 आणि वाय ऍक्सिस वरती 1. चला हा पॉईंट सांगा बरं किती आहे? 3,2. हा पॉईंट सांगा 3,3. हा पॉईंट सांगा 3,4. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करत असाल त्याच्यामध्ये 1 2 3 4 तर बदलत आहेत पण एक गोष्ट नेहमी सेम आहे. ती गोष्ट काय सांगा, एक्स ची व्हॅल्यू सेम आहे. बघा एक्स ची व्हॅल्यू सेम आहे ना, तर एक्स ची व्हॅल्यू 3 आहे म्हणून या लाईनचं इक्वेशन काय होऊन जातं एक्स इक्वल्स टू 3. सगळ्यांना कळते बाळांनो, सगळ्यांना कळते का? आता सांगा इफ लाईन इज पॅरलल टू वाय ऍक्सिस एक्स इक्वल्स टू समथिंग. आणि कोणाला सांगता येईल का की इफ लाईन इज पॅरलल टू वाय ऍक्सिस नाही एक्स ऍक्सिस असेल तर वाय इक्वल्स टू समथिंग. सिंपल आहे बाळांनो. ओके जरा चेक करा. ही लाईन दिसते पॅरलल, पॅरलल दिसली बाळांनो ही लाईन. हा चला आता मला सांगा बाळांनो या लाईनचं विशेष गोष्ट काय की दिस लाईन इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. सांगा व्हेन लाईन इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस इट्स इक्वेशन इज वाय इक्वल्स टू समथिंग. कळलं? अच्छा समथिंग म्हणजे कोण? हा वाला नंबर. हा नंबर किती सांगा 4. तर या लाईनचं इक्वेशन काय झालं वाय इक्वल्स टू 4. सगळ्यांना कळतंय का? सगळ्यांना कळतंय का बाळांनो? ओके कधी कधी असं होईल की तुला हा नंबर माहिती नसेल किती आहे, येते लक्षात, आणि तुला फक्त असं काहीतरी दिलं जाईल. बघा तुला असं दिलं जाईल की ह्या लाईनवरचा एक पॉइंट आहे 10,15. कुठला पण एक पॉइंट त्या लाईनवरचा आहे. आता सांगा बरं या लाईनचं इक्वेशन काय झालं वाय इक्वल्स टू समथिंग ना, म्हणजे वाय इक्वल्स टू कोण आहे वाय इक्वल्स टू 15 आहे ना. तर लाईनचं इक्वेशन झालं वाय इक्वल्स टू 15. सगळ्यांना कळतंय का? तर कोणताही एखादा पॉइंट माहिती असेल त्या लाईनवरचा तरी पण चालणार आहे आपल्याला, येतं लक्षात. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ही एक लाईन काढून दाखवली. बघ समजा हे पॅरल दिसते का बाळांनो? हा या पॉइंट मधनं पास होणारी लाईन आहे. ठीक आहे चला दिस इज पॅरलल टू वाय ऍक्सिस. त्याचं इक्वेशन काय झालं एक्स इक्वल्स टू समथिंग. एक्स इक्वल टू समथिंग म्हणजे किती सांगा एक्स इक्वल्स टू 10. सगळ्यांना कळतंय का? खूप सोपं वाटतंय का? खूप अवघड वाटतंय बेटा? काल कोण कोण नव्हतं आणि यांच्यापैकी कोण कोण जण फर्स्ट लेसनला सुद्धा नव्हते जेव्हा पहिल्यांदा शिकवला होता, आणि त्यांच्यापैकी सुद्धा काल कोणी व्हिडिओ नाही बघितलेला. बाळा असं नाही करायचं ना. मग तुमची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? का स्पून फिडिंग चालू द्यायचं आपल्याला लहान मुलांसारखं? ते लहान मुलं नाही का ते पेज भरवतात माहिती का तुम्हाला? माहिती का तुम्हाला? ते नाही का असं बनवतात वाला तसं घरी येऊन शिकवू बेटा तुमच्या. चला सगळ्यांनी कन्सेप्ट कळले असेल तर आता आपण पुढे जात आहोत बाळांनो. ओके चला एक्सरसाइज 5.3. ठीक आहे एक्सरसाइज 5.3. थोडी तर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल तुम्हाला स्वतःची. ठीक आहे राईट द इक्वेशन ऑफ द लाईन. राईट इक्वेशन ऑफ लाईन. ओके चला पहिले पॅरलल टू एक्स ऍक्सिस. अच्छा and at distance of 5 units from it and above it. ठीक आहे चला चेक करूया आपण काय भानगड आहे. सांगा एका अशा लाईनचं इक्वेशन पाहिजे आपल्याला की जी 5च्या अंतरावरती, एक्स ऍक्सिस पासून 5च्या अंतरावरती, पण खाली का वरती? वरती. येतं लक्षात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा हा आपला झाला ग्राफ. येतं लक्षात. हा तुम्हाला कशी पाहिजे ती लाईन इक्वेशन त्याचं कसं पाहिजे तुम्हाला? इट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. तर हे काही एक्स ऍक्सिस, हे काही एक्स ऍक्सिस आहे, ह्याला पॅरलल म्हणजे अशी येईल ना ती लाईन. अरे अशी लाईन येईल ना, पण ती लाईन कुठे येईल बेटा? खाली येईल का वरती येईल? फ्रॉम इट अँड अबाव इट म्हणलेलं. अबाव इट म्हणजे वरती म्हणलेले. येतं लक्षात.
कितीच्या अंतरावरती बेटा 5 युनिट्सच्या अंतरावरती 5 युनिट्सचं अंतर म्हणजे किती सांगा 1 2 3 4 5 तर हा असेल तुमचा 5 नंबर येते लक्षात हा अशी लाईन आहे चला याचा ना आम्हाला सांगा बरं याचा इक्वेशन काय झालं y इक्वल्स टू समथिंग सिंपल कारण की लाईन इज पॅरलल टू x ऍक्सिस देअरफॉर y इक्वल्स टू समथिंग सिंपल आहे की नाही चला असंच सेम टू सेम एक्झाम्पल पुढचं आहे मला सांगा पॅरलल टू y ऍक्सिस अँड अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम इट टू द लेफ्ट ऑफ इट चला बेटा तुम्ही डायरेक्ट सांगा मला काय सांगा हे बघा पॅरलल टू y ऍक्सिस अँड ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम इट टू द लेफ्ट ऑफ इट त्याच्या लेफ्टला जायचं लेफ्ट साईडला हा बोला बाळांनो लेफ्ट साईडला जायचं म्हणजे कुठे जायचं सांगा इकडे जायचं ना आपल्याला किती अंतरावरती बेटा 5 अंतरावरती ओके आणि ती कशी y ऍक्सिसला पॅरलल आहे येते लक्षात चला मला सांगा बरं y ऍक्सिसला पॅरलल म्हणजे काय x इक्वल्स टू समथिंग x इक्वल्स टू किती बेटा सांगा 5 सिंपल आहे येते का लक्षात सगळ्यांना कळतंय की नाही एकदम इझी बाळांनो ओके चला पुढचं थोडं फास्ट घेतो बाळांनो कारण की रिव्हिजन वाला आहे बरं का हे लेक्चर हा क्वेश्चन नंबर 2 चला ऑब्टेन द इक्वेशन ऑफ द लाईन ऑब्टेन इक्वेशन ऑफ लाईन लाईनचं इक्वेशन काढा पॅरलल टू x ऍक्सिस मेकिंग इंटरसेप्ट ऑफ 3 युनिट्स ऑन द y ऍक्सिस चला पॅरलल टू x ऍक्सिस and making intercept of 3 units on y axis ठीक आहे बाळांनो चला काय सांगा पॅरलल टू x ऍक्सिस x ऍक्सिसला कशी सांगा ती लाईन आपली पॅरलल आहे बघ ही x ऍक्सिस आणि ही कोणती सांगा बाळांनो y ऍक्सिस हा तुला कशी पाहिजे बेटा सांगा इंटरसेप्ट कितीचा बनवते 3 युनिट्सचा बनवते काय अबोव बिलो काही दिलेलं आहे का पॅरलल टू x ऍक्सिस अच्छा 3 युनिट्सचा इंटरसेप्ट बनवती ना ठीक आहे बाळांनो 3 युनिट्स म्हणजे इकडे आला तो 1 2 3 हे बघ हा 3 युनिट्सचा इंटरसेप्ट बनवती ती लाईन आणि ती लाईन x ऍक्सिसला पॅरलल आहे अरे किती फालतू आहे बेटा सांगा लाईन पॅरलल टू x ऍक्सिस इज y इक्वल्स टू समथिंग किती सोपं आहे चला नेक्स्ट हा आता बाळांनो जरा बघा बरं का क्वेश्चन नंबर 3 बघा ऑब्टेन इक्वेशन ऑफ लाईन इतके सोपे आहे की ते क्वेश्चन द्यायला जास्त वेळ जातोय आन्सर पेक्षा बरोबर ना ऑब्टेन इक्वेशन ऑफ लाईन कंटेनिंग पॉइंट a2-3 अँड पॅरलल कालचा होमवर्क केला का पॅरलल टू y ऍक्सिस बाळा थोडं लवकर येण्याचा प्रयत्न करायचा बरं का बाळा हा काय नाही तर ते सगळं स्किप होऊन जातं तू होता काय लेसनला काल नाही सुरुवातीला नक्की होता का मला वाटत तर नाही चला सांगा बाळांनो काय ऑब्टेन इक्वेशन ऑफ लाईन कंटेनिंग द पॉइंट हा पॉइंट त्याच्यामध्ये असायला पाहिजे त्या लाईन मध्ये आणि ती लाईन y ऍक्सिसला पॅरलल पाहिजे बेटा मला एवढंच सांगा ही y आहे का ही y ही वाली ही y ऍक्सिस आहे ना याला पॅरलल म्हणजे अशी कुठे तरी बेटा ती लाईन ओके आणि त्याच्यावर तर कुठला तरी एक पॉइंट काय सांगितलेला तुला 2,-3 असं काहीतरी सांगितलं तर तो बहुतेक खाली येईल कुठेतरी येईल जाऊ दे मी तात्पुरता लिहिला येते लक्षात आता मला सांगा इफ अ लाईन इज पॅरलल टू y ऍक्सिस इट्स इक्वेशन इज x इक्वल्स टू समथिंग तर x इक्वल्स टू किती बाळांनो 2 सिंपल अरे बस का बाळा सांगितलं ना तुला मी एखादा जर पॉइंट तुला देतील कधी कधी असा आणि त्या पॉइंट वरतून विचारतील की आता सांगा त्या लाईनचं इक्वेशन काय सगळ्यांना कळते बाळांनो तर जर लाईन इज पॅरलल टू x ऍक्सिस y इक्वल्स टू समथिंग लाईन पॅरलल टू y ऍक्सिस x इक्वल्स टू समथिंग सिंपल चलो नेक्स्ट पुढचा आहे हा आता हा क्वेश्चन जरा महत्वाचा आहे कारण की याच्यात सगळे वेगवेगळे आहेत ओके फाइंड इक्वेशन ऑफ लाईन हा क्वेश्चन आहे चला फर्स्ट कंटेनिंग ओरिजिन अच्छा म्हणजे काय रे बाळांनो त्या लाईन मध्ये ओरिजिन आहे म्हणजे ओरिजिन मधनं पास होणारी लाईन आहे कळते थोडस कंटेनिंग ओरिजिन अँड हॅव्हिंग इन्क्लायनेशन बाळांनो इन्क्लायनेशनचा अर्थ मी कालच सांगितलाय थीटा इन्क्लायनेशन आहे त्याचं 60 डिग्री किती सोपं आहे बाळांनो बोला बरं बेटा कसं करता येईल सांगा हे बघा कंटेनिंग ओरिजिनचा अर्थ काय बाळांनो याच्यामध्ये एक पॉइंट आहे आपल्याकडे O.0,0
म्हणजे हा आपल्याकडे एक पॉइंट आहे x1 कॉमा y1 वाला. येतं लक्षात. चला मला सांगा त्याचा इन्क्लिनेशन थिटा किती? 60 डिग्री. थिटा जर 60 डिग्री तर बाळांनो स्लोप काढता येईल ना आपल्याला. स्लोप असतो आपला टॅन थिटा म्हणजेच टॅन 60. टॅन 60 म्हणजे किती सांगा? √3. आठवत आहे का? 0 1/√3 1 आणि √3. येतं लक्षात. ओके बाळांनो, तर √3 झालेलं आहे. आता कोणता वेळ सांगा? बाय पॉइंट स्लोप फॉर्म. स्लोप पॉइंट लिहा, पॉइंट स्लोप लिहा, काही फरक नाही पडत. बोला बाळांनो, y मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x मायनस x1. चला बाळांनो सांगा. तर y मायनस y1 किती सांगा बाळांनो? y1 आहे 0, x1 पण आहे 0. तर 0 इक्वल्स टू m किती सांगा? m आहे तुमचा √3 टाइम्स x मायनस 0. कळते बाळांनो? तर काय झालं सांगा मग? बेटा y मधनं 0 गेला तर y उरला इक्वल्स टू √3 इंटू x √3x. येतं लक्षात. या y ला तिकडे हाकला तर 0 इक्वल्स टू √3x मायनस y. हे झालं लाईनचं इक्वेशन. कळलं का? सोपं आहे की नाही? पुढे जायचं. ही पीडीएफ मी शेअर करणार आहे, ती तरी बघा कमीत कमी. श्रुती चला नेक्स्ट. पुढचं बघा बरं का बेटा. सेम टू सेम क्वेश्चन चालू आहे. फाइंड इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू origin and parallel to AB. अच्छा, आणि A काय सांगा आपला? 2,4 आणि B काय सांगा? 1,7. ओके, जरा लक्ष द्या का काय भानगड आहे. भानगड अशी आहे की तुम्हाला एका लाईनचं इक्वेशन शोधायचंय जी लाईन ओरिजिन मधनं पास होती. म्हणजे एक पॉइंट काय झाला त्या लाईनवरचा? ओरिजिन झाला. येते लक्षात. 0,0 आणि ती लाईन AB ला पॅरलल आहे आणि AB चे हे दोन पॉइंट दिलेत. म्हणजे बघा बेटा, तुम्हाला मी ग्राफ काढून दाखवतो त्याचा. बघा हे बघा, जी आपल्याला लाईन हवी आहे ती समजा लाईन ही आहे. बघा समजा ही ती लाईन आहे जी कशातनं पास होती सांगा? ओरिजिन मधनं. सगळ्यांना दिसते बाळांनो? दिसतंय का सगळ्यांना? चला काय करायचं सांगा आपल्याला. हा ग्राफ आहे आपला रेग्युलर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. या लाईनचं इक्वेशन तुम्हाला हवंय. ती लाईन कशातनं पास होती सांगा बाळांनो? ओरिजिन मधनं पास होते, 0,0 मधनं पास होते. काही टेन्शन नाही. म्हणजे एक पॉइंट आहे. आता एक तर तुम्हाला याचा स्लोप लागेल, नाही तर अजून एखादा पॉइंट लागेल. बरोबर की नाही? एक तर स्लोप लागेल, नाही तर अजून एखादा पॉइंट लागेल. आता त्यांनी म्हटलेलं की ही लाईन AB ला पॅरलल आहे. अच्छा, म्हणजे AB कुठेतरी इथे असेल. असे AB दिसते का पॅरलल? कळते की नाही? चला ही समजा काय सांगा आपली A आणि B लाईन आहे. ते लक्षात. AB लाईनला पॅरलल आहे. आता तुला AB चे बेटा व्हॅल्यू दिलेला आहे 2,4 आणि 1,7. सगळ्यांना कळते का? सगळ्यांना समजतंय का बाळांनो? ओके, 2,4 आणि 1,7 आणि हे काय सांगा? 0,0. सिंपल बाळांनो. चला सांगा बरं कसं करता येईल. एक काम करा ना, याचा स्लोप काढा. या लाईनचा काढता येईल का स्लोप? 2 पॉइंट आहेत. 10वी पास आहे का सगळेजण? 10वी पास आहे का? व्हेरी गुड. मग त्याच्यामध्ये आपण बाळांनो शिकलेलो ना स्लोप कसा काढायचा. अरे तोच y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आठवला का? तोच फॉर्म्युला. याचा स्लोप मिळाला आपल्याला. मग याचा स्लोप नाही, याचा स्लोप कसं काय मिळणार? पॅरलल आहे ना. आता स्लोप सेम असतात ना, काल शिकवलं ना. आठवलं की नाही? चला बाळांनो बोला. तर आपण काय करणार? स्लोप ऑफ AB. स्लोप ऑफ AB कसा असणार सांगा? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. चला याच्यापैकी मी तुम्हाला सांगितलेलं कोणालाही x1 y1 आणि कोणाला x2 y2 मानलं तरी पण चालतं. येतं लक्षात. असं काही नाही की यालाच x1 y1 मानायचं, याला मानलं तरी चालतं. अलग लक्षात. आन्सर तुमचं बदलणार नाही बाळांनो, लक्षात घ्या. ओके चला मी एक काम करतो, याला y2 म्हणतो. y2 मायनस y1 म्हणजे 7 मायनस 4 अपॉन x2 मायनस x1 1 मायनस 2. चला 7 मायनस 4 म्हणजे 3 अपॉन -1 म्हणजे बाळांनो त्याचा आन्सर आलेला, आपला आन्सर आलेला आहे -3. तर स्लोप किती सांगा AB चा? -3. AB चा स्लोप -3. नाव AB is parallel to line required किंवा टू रिक्वायर्ड लाईन.
आपल्याला जी लाईन हवी आहे, रिक्वायर्ड लाईन जी आहे, त्याला एबी कशी सांगा, पॅरलल आहे. देअरफॉर देअर स्लोप्स मस्ट बी इक्वल. देअरफॉर स्लोप ऑफ किंवा स्लोप ऑफ AB इज इक्वल टू स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन. अरे कळलं की नाही? देअरफॉर स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन किती झाला मला सांगा, तो पण झाला -3. सिंपल आहे की नाही? झालं. आता दोन्ही गोष्टी आल्या तुमच्याकडे बघा, एक पॉइंट पण आहे, त्याचा स्लोप पण आहे, तर सिंपल आहे बाळांनो, काढता येईल की नाही सांगा? बोला. नाव इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 0 0 म्हणजेच काय सांगा, आपला x1 y1 अँड सांगा बाळांनो m इक्वल्स टू -3. बाळांनो याला तुला वेगळ्या इक्वेशननी पण करता येईल, y इक्वल्स टू mx प्लस c नी पण करता येईल का? कारण की त्याचा y इंटरसेप्ट पण 0 आहे ना, तर y इक्वल्स टू mx प्लस c नी लवकर येतो तो फॉर्म्युला. आलं लक्षात? कसं काय तो सांगा बरं, बोला. y इक्वल्स टू mx प्लस c. बोला y इक्वल्स टू m किती सांगा, -3 टाइम्स x प्लस c किती बेटा 0. c 0 आहे ना, c म्हणजे काय असतो, y इंटरसेप्ट. आता तुम्ही मला सांगा, या लाईनचा y इंटरसेप्ट हा वाला असतो ना, पण तीच लाईन जर अशी चालली असेल ओरिजिन मधनं, तर तो इंटरसेप्ट 0 होऊन जाईल ना डायरेक्ट. येतं लक्षात? तर त्याच्याने पण करू शकता, किंवा रेग्युलर वाला आपला y मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x मायनस x1, सेमच आन्सर येणार आहे, हेच आन्सर येणार आहे. येतं लक्षात? या -3x ला इकडे हाकलून द्यायचं, तर काय होऊन जायचं सांगा, ते 3x प्लस y इक्वल्स टू 0 हे झालं त्या लाईनचं इक्वेशन. सगळ्यांना कळलं की नाही? राहील का लक्षात? मी तुम्हाला मुद्दा म्हणून आता हे लिहून नाही देते बरं का, कारण की ऑलरेडी लिहून झालेलं आहे, आणि ज्यांना इच्छा असेल ते नंतर बेटा PDF मधनं लिहून घ्या ते. आलं का लक्षात? सगळ्यांना कळतंय का? चला, थोडस फास्ट चालू बाळांनो, पण सिंपल एकदम. ओके. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तुम्हाला थेअरीच्या हिशोबाने मी शिकवतोय आता. सीईटी मध्ये एवढं रिकामे कामं करायची गरज आहे का बाळांनो? सीईटी मध्ये एवढं रिकामे कामं करायची गरज आहे का? सीईटी म्हणायची म्हणा. आलं का लक्षात? ओके. ते मी तुम्हाला थोडस थेअरीच्या हिशोबाने लिहायचं कसं ते सांगत असतो. ठीक आहे. चला नेक्स्ट, पुढचं. हॅव्हिंग स्लोप 1/2 कंटेनिंग पॉइंट 3,2. चला पुढचं आहे, हॅव्हिंग स्लोप 1/2 कंटेनिंग पॉइंट 3,-2. या लाईनचे इक्वेशन शोधायचे, ज्याचा स्लोप दिलेला आहे बाळांनो, आणि तुम्हाला एक पॉइंट दिलेला आहे बाळांनो 3,-2, म्हणजेच तुम्हाला दिलेला आहे x1, y1. चला काढता येईल का? y मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x मायनस x1. काढता येईल का बेटा इथून पुढे? अरे फक्त सबस्टिट्यूट करा, बाकी काही नाही करू. आलं लक्षात? लाईनचं इक्वेशन मिळून दिलं आपल्याला. येतं लक्षात? चला नेक्स्ट, पुढचं. हा, कंटेनिंग पॉइंट A35 and inclination 120 डिग्री. म्हणून जेव्हा हा लेसन मी पहिल्यांदा शिकवत होतो ना तुमच्या क्लासला, तेव्हा आपल्याला tan 120 नव्हतं येत, आठवलं का तुम्हाला? तेव्हा मी तुम्हाला सांगायचो की आपला ट्रिग्नोमेट्री झाल्यानंतर तुम्हाला tan 120 काढता येईल. येतं लक्षात? हा, तर बाळांनो बघा आपण कसं करतो. हा 4th आहे बाळा, क्वेश्चन नंबर 2 चा 4th आहे बहुतेक, नाही कितवाचा? 5 चा 4th आहे. क्वेश्चन नंबर 5 चा 4th आहे. हा, फिफ्थ आहे ना, क्वेश्चन नंबर 5 चा 5 आहे. अच्छा, इथे किती आहे? 4-3 आहे का? हा ठीक आहे, चालेल. हा, जे काय असेल बाळा, 5 नंबरचा आहे ना तो, 5 नंबर वाला आहे ना तो. हा, चला सांगा पटापट, सांगा कसं करता येईल. अरे पॉइंट आहे आपल्याकडे x1, y1, सिंपल आहे बाळांनो, आणि इन्क्लायनेशन मध्ये थीटा पण आहे तुझ्याकडे. थीटा जर 120 असेल तर तुझा स्लोप असतो tan थीटा ना, tan 120. चला पहिली स्टेप, तोडा, याला तोडायचं बेटा. 90 प्लस 30, याला काय करायचं? तोडा. चला काय करायचं बेटा? प्रश्न विचारायचा. 90 प्लस 30 म्हणजे कसं आहे रे, हा 90 असतो ना आपला, 90 प्लस 30 म्हणजे इकडे येईल तो. चला काय प्रश्न विचारायचा, बोला बाळांनो. कोण आला? कुठे आला? कोण आला सांगा? ASTC. कोण आला? टॅन आला. कोणाच्या एरियामध्ये आला? साइनच्या एरियामध्ये आला. मार खाल्ला की नाही? मार खाल्ला बेटा, मायनस झाला तो. येतं लक्षात? चला प्रश्न क्रमांक 2, कोणाची मदत घेतली सांगा मला? हा विभीषण आहे ना, आठवलं की नाही?
विभीषणची जर मदत घेतली असेल तर आयुष्यात चेंज होणार की नाही? होणार. आणि पिंटू चिटकून जाणार, बरोबर की नाही बाळांनो? चला m इक्वल्स टू मायनस कॉट 30. कॉट 30 नसेल माहिती तर साइन 60 सांगा. √3. तर m ची व्हॅल्यू आली, पॉइंट ची व्हॅल्यू आली. काढता येईल पुढचं बाळांनो y मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x मायनस x1 नी. काढता येईल का पुढचं? नाही काढता येणार वाटतं. अरे काढता येईल की नाही पुढचं? हा चला बाळांनो नेक्स्ट पुढचं गणित. सोपे सोपे काही टेन्शन नाही, ठीक आहे. ओके आता बाळांनो एक काम करूयात आपण. त्यांनी क्वेश्चन नंबर 6 बघा कसा केलेला आहे, थोडासा वेगळा दिलेला आहे. ओके लाईन y इक्वल्स टू mx प्लस c म्हटलेलं आहे. पासेस थ्रू पॉइंट्स. कोणते पॉइंट्स आहेत सांगा? A21 B32 डिटरमाइन m अँड c. तुम्हाला m ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू काढायची आहे. आता याला सॉल्व्ह करायचे 2-3 मेथड आहेत, ठीक आहे ना बाळांनो? मी तुम्हाला एक सिंपल मेथड सांगतो बेटा. पहिले हे बघा, ही जी लाईन आहे ही पास होती याच्यामधनं, बरोबर की नाही? या 2 पॉइंट्स मधनं. येतं लक्षात? मग तुम्हाला सांगा जर बेटा जर ही लाईन ह्या 2 पॉइंट्स मधनं पास होत असेल तर हे 2 पॉइंट्स मी जर त्याच्यात y आणि x च्या ऐवजी टाकली तर ती लाईन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. समजतंय का? का नाही कळत आहे? म्हणजे याचा अर्थ असा असतोय बघा, इकडे लक्ष द्या. समजा माझ्याकडे एक लाईन आहे, ओके. समजा ही लाईन अशी आहे x प्लस y इक्वल्स टू 5. येतं लक्षात? आणि माझ्याकडे 2 पॉइंट्स आहेत. एक पॉइंट आहे माझ्याकडे बाळांनो 2,3 आणि एक पॉइंट आहे बेटा 1,3. मी तुम्हाला म्हटलं कोणता पॉइंट त्या लाईन वरती आहे सांगा. तर काय करायचं, तो पॉइंट उचलायचा आणि याच्यात टाकून बघायचा. तर बोला x च्या ऐवजी काय टाकणार तुम्ही? 2. y च्या ऐवजी काय टाकणार तुम्ही? 3. तर 2 + 3 5 येतोय का? येतोय. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा 100% त्या लाईन वरती आहे. इट सॅटिस्फाईज द इक्वेशन ऑफ लाईन. येतं लक्षात? आणि हा पॉइंट आहे का चेक करून बघा. 1 च्या ऐवजी टाकून बघा. 1 + 3 म्हणजे 4. अरे बेटा 4 = 5 नाही ना. म्हणजे याचा अर्थ काय सांगा की हा पॉइंट कुठेतरी भलतीकडेच आहे, लाईन वरती नाही. सगळ्यांना कळतंय? सिंपल आहे की नाही? मग आता त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला की ही जी लाईन आहे ही या 2 पॉइंट्स मधनं पास होतीये. याचा अर्थ हे जर 2 पॉइंट मध्ये टाकले तर ते व्हॅल्यू सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. येते का लक्षात? चला मी काय करतो बाळांनो, चेक करा. सबस्टिट्यूट x इक्वल्स टू किंवा सबस्टिट्यूट A21 इन इक्वेशन y इक्वल्स टू mx प्लस c. म्हणजे मी हा पॉइंट त्याच्यात सबस्टिट्यूट करतो बेटा. चला बोला जिथे जिथे x तिथे तिथे 2 टाकून द्या. जिथे जिथे 1 y च्या ऐवजी 1 टाकून द्या. सिंपल. ओके बोला बाळांनो. तर 1 इक्वल्स टू m टाइम्स 2 प्लस c म्हणजे 1 इक्वल्स टू 2m प्लस c. हे झालं पहिलं इक्वेशन. सिंपल आहे. ओके नेक्स्ट आता काय करणार आपण? सबस्टिट्यूट B32 इन इक्वेशन y इक्वल्स टू mx प्लस c. बाळांनो हा पण पॉइंट आहे ना त्या लाईन वरती, तर हा पण पॉइंट सॅटिस्फाय करणार. तर बोला आता पुढच्या स्टेपला काय करणार बाळांनो सांगा बरं आपण. हा इकडे काय करणार? जिथे जिथे x तिथे तिथे 3 आणि जिथे जिथे y तिथे तिथे 2 बाळांनो. बोला तर 2 इक्वल्स टू 3m प्लस c. सिंपल आहे की नाही? येतं लक्षात? आता याला दोघांना सायमल्टेनियसली सोडवा बेटा. 10th स्टँडर्ड मध्ये आपण सोडायचो तसं सायमल्टेनियसली. आठवलं का? आता बघा दोन्हीकडे प्लस सी आहे ना, तर दोघां एका मधनं दुसऱ्याला सबट्रॅक्ट करून टाका म्हणजे सी कट होऊन जाईल. येतं लक्षात? चला बोला बेटा कसं करता येईल सांगा. हे बघा मी काम केलं याच्यामधनं हा सबट्रॅक्ट केला. ओके तर 2 इक्वल्स टू 3m प्लस c आणि 1 इक्वल्स टू 2m प्लस c. आपण कसं करतो बघा, ह्याला सबट्रॅक्ट लिहितो, ह्याला सबट्रॅक्ट लिहितो, ह्याला सबट्रॅक्ट लिहितो. तिघांचे साइन चेंज होऊन जातात ना. हा तर हे दोघं कट होऊन जातात. चला 3m मधनं 2m गेले तर नुसता m उरला आणि 2 - 1 म्हणजे 1. m ची व्हॅल्यू 1. सिंपल. m ची व्हॅल्यू 1 उचला ह्याच्यात टाका. तर बोला बाळांनो 2 इक्वल्स टू 3 इंटू 1 प्लस c. तर 2 इक्वल्स टू 3 प्लस c. 3 ला इकडे घेऊन आले तर -1 इक्वल्स टू c झालं. m आणि c ची व्हॅल्यू आली. सोपं आहे की नाही? सोपं आहे की नाहीये? सिंपल आहे की नाही? ही सर्वात सिंपल मेथड आहे त्याच्यातली. येतं लक्षात? कळलं काय शिकवलं का नाही कळलं? हा सोपं आहे बाळांनो, घरी जाऊन एकदा बघून घ्या. चला नेक्स्ट पुढचं.
थोडी मोठी एक्सरसाइज आहे. हा बाळांनो, एक 7th क्वेश्चन आहे. तुम्हाला एक पटकन हिंट देऊन ठेवतो बरं का कसं करायचं. क्वेश्चन नंबर 7 हे बघा. इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग इन्क्लायनेशन 135. अच्छा, एक लाईन आहे ज्याचा इन्क्लायनेशन किती बाळांनो सांगा. इन्क्लायनेशन म्हणजे थिटा किती सांगा त्याचा 135 आहे. ओके. अँड मेकिंग एक्स इंटरसेप्ट 7 बनवती ती. कोणता इंटरसेप्ट? वाय इंटरसेप्ट नाही बरं का. एक्स इंटरसेप्ट बनवती ती 7. म्हणजे हा इंटरसेप्ट 7 आहे. बाळा जर वाय इंटरसेप्ट 7 असतं तर डायरेक्ट वाय इक्वल्स टू mx प्लस सी जमलं असतं. पण आपल्याला त्यांनी एक्स इंटरसेप्ट दिलेला आहे. आता काय करणार? काय करणार? एकदम इझी. याचा स्लोप काढता येईल आपल्याला. m इक्वल्स टू tan 135 काढता येईल का बाळांनो? tan 135 ते काढता येईल तुम्हाला. ठीक आहे ना बाळांनो? ओके. त्याच्यानंतर एक पॉइंट पण आहे ना आपल्याकडे. अरे 0.7 दिलेला आहे म्हणजे 7,0 मधनं पास होतोय ना तो. झालं ना मग. स्लोप पण आहे, पॉइंट पण आहे. y मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x मायनस x1 काढता येईल. पुढचं करता येईल का नाही करता येणार? चला नेक्स्ट. त्याच्या पुढे बेटा कोणाला असं वाटतं खूप फास्ट चालू आहे? खरं सांगा. नाही वाटत आहे ना की खूपच जोरात चालू आहे? हो सर, काहीच कळेनाच झालंय मला अचानक मध्ये. अरे हा सर्वात सोपा लेसन आहे 11th मधला. म्हणून तर हा मी सर्वात पहिले घेत असतो. क्लास चालू झाला तेव्हा घेतला होता हा लेसन. आठवला का? कारण की हा सर्वात सोपा लेसन आहे. आणि काही डाऊट असेल तर विचारत चला पटापट मला. सर सगळंच आयुष्य डाऊट मध्ये माझं. आता हा बघ बर का बेटा, हा महत्वाचा प्रश्न आहे जरा. वर्टायसेस ऑफ ट्रायंगल आर A34 B20 and C-16. ठीक है. Find equation of lines containing पहिलं साइड BC, सेकंड मीडियन AD आणि थर्ड मिड पॉइंट्स ऑफ साइड्स AB and BC. जरा चेक करा बाळांनो. फक्त दिसायला अवघड आहे पण ऍक्च्युअली एकदम सिंपल आहे. ठीक आहे. जरा चेक करा कसं करायचंय. बघा आपल्याकडे त्यांनी दिलेलं आहे की सुंदर असा काय सांगा एक ट्रायंगल आहे बाळांनो. दिसला का ट्रायंगल दिसला का? व्हेरी गुड बाळांनो. ओके. त्याचे व्हर्टेक्सेस तुम्हाला दिलेत बाळांनो. चला हा A व्हर्टेक्स आहे आपला 3,4. हा समजा B व्हर्टेक्स आहे आपला काय सांगा 2,0 आणि हा आपला C व्हर्टेक्स आहे काय सांगा -1,6. सिंपल एकदम. चला ओके पुढे फाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स. चला तुम्हाला लाइन्सचं इक्वेशन काढायचं आहे कंटेनिंग साइड BC. बरोबर. BC जी लाईन वरती आहे त्याचं इक्वेशन काढता येईल का? किती सोपं आहे. नाही काढता येणार. 2 पॉइंट्स आहेत ना. काढून दाखवू का? 2 पॉइंटचं अजून आपलं झालं नाही एखादं गणित. चला काढून दाखवतो. हे बघा बाळांनो, ज्या लाईन वरती BC साइड आहे त्या लाईनचं इक्वेशन कसं आहे बाळांनो? सांगा बरं बाळांनो. लाईन BC चं इक्वेशन कसं येईल? y minus y1 upon y1 minus y2 equals to x minus x1 upon x1 minus x2. जर 2 पॉइंट असतील तर हे इक्वेशन असतं. बरोबर की नाही बाळांनो? चला याला मी समजा म्हटलं x1 y1 हा काय सांगा आपला x2 y2. येते लक्षात? चला टाकून द्या एक एक. बोला y मायनस हा y ऍज इट इज ठेवायचा असतो बरं का. याच्याऐवजी काही नाही टाकायचं. हा y आणि हा पहिला x. येते लक्षात? चला y मायनस y1 टाका 0 अपॉन y1 मायनस म्हणजे 0 मायनस y2. y2 किती सांगा 6 इक्वल्स टू x मायनस x1 किती सांगा 2 अपॉन x1 मायनस x2 किती सांगा -1. बरोबर ऐका ना. हा -1 मी जेव्हा इथे टाकतोय तेव्हा तो मायनस मायनस प्लस होऊन जाईल ना. नाही कळलं? हे असं होतं ना. तर हा मी इथे -1 ठेवल्यानंतर तो मायनस मायनस प्लस होऊन जाईल. येते लक्षात? चला पुढे सांगा. बोला बाळांनो पटापट. चला y अपॉन -6. सर हा मायनस तर तुम्ही घालवून टाकला. हा मायनस का ठेवला? बाळा हा y मायनस 0 तर y असतो आणि 0 मायनस 6 हा -6 असतो. इथे लक्ष सगळ्यांना. काही जण काही प्रश्न पडतात बरं का बेटा. तर x -2 अपॉन खाली सांगा बाळांनो 2 + 1
3. तुम्हाला काय आयडिया माहिती का, याला आणि याला कापता येतं आपलं, माहिती तुम्हाला, डायरेक्ट तिकडनं आणि इकडनं. चला 3 1 जार 3, 3 2 जार 6 येतं लक्षात. डायरेक्ट असं कापता येतं माहिती का तुम्हाला, इक्वल टू च्या ऑपोजिट. ठीक आहे, चला -2 ला तिकडे हाकलून द्या, किंवा मायनसला इथेच राहू द्या वरती याच्याकडे, आणि फक्त 2 ला तिकडे पाठवून द्या. तर बोला काय होऊन जाईल मग सांगा. -y इक्वल्स टू 2x - 4. हा 2 तिकडे जाईल ना, तर काय होऊन जाईल सांगा, 2x - 4. या y ला तिकडे पाठवून द्या. तर 0 इक्वल्स टू 2x + y - 4. नाही तो गेला ना बाळा 3. सगळ्यांना कळलं. हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ लाईन बीसी. बीसीचं इक्वेशन कळलं कसं आलं, कसं आलं कळलं. चला नेक्स्ट. तर हे होतं लाईन बीसीचं इक्वेशन. पुढचं आहे मीडियन एडी. अच्छा, मीडियन एडी. सर डी पॉइंट तर आहेच नाही, तो आपल्याला घ्यायचा आहे बाळांनो. मीडियन आहे ना, मीडियन म्हणजे काय असतो माहिती तुम्हाला, माहिती तुम्हाला, जो समोरच्या साईडला म्हणजे त्याच्या मिड पॉइंट मध्ये जो इंटरसेक्ट करतो त्याला आपण मीडियन म्हणतो. अलग लक्षात, म्हणजे इथून घ्यायचा आणि समोरच्याचा मिड पॉइंट. अलग लक्षात बाळांनो, कळला का नाही. साइड बीसीचा मिड पॉइंट. अच्छा, हा जर साइड बीसीचा मिड पॉइंट असेल तर मिड पॉइंट तुम्हाला काढता येईल का मिड पॉइंट फॉर्म्युलानी, जो आपण 10वीत शिकलेलो आहे बाळांनो, मिड पॉइंट फॉर्म्युला. साक्षी काढता येईल बाळा मिड पॉइंट फॉर्म्युला, नाही आठवत ना आता. सर मी 10वी पास झाले तेव्हा मला वाटलं की 10वीचं विसरून जायचं आता सगळं, हो ना बाळा. चला सांगा मिड पॉइंट फॉर्म्युला. तर पॉइंट डी असा येतो बाळांनो की x1 + x2 अपॉन 2, x1 + x2 अपॉन 2, y1 + y2 अपॉन 2. अरे सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला बरेचसे केले ना आपण 10th स्टँडर्डला. बोला x1 + x2, x1 + x2 म्हणजे 2 - 1, 2 - 1 अपॉन 2. कळलं कसं आला, 2 - 1 अपॉन 2, कॉमा बोला 0 + 6 अपॉन 2, 0 + 6 अपॉन 2 म्हणजे काय आला सांगा तुमचा डी पॉइंट. 1/2 कॉमा 6/2 म्हणजे 3 ना, तर 1/2 कॉमा 3 हा झाला तुमचा कोणता पॉइंट सांगा, डी पॉइंट. येते का लक्षात, येते लक्षात. तर डी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आले तुमचे 1/2 कॉमा 3. येते लक्षात बाळांनो. एकच प्रश्न आहे तुला, एडी ची इक्वेशन काढता येईल का, लाईन एडीचं इक्वेशन काढता येईल. 2 पॉइंट्स आहेत आपल्याकडे, परत हाच फॉर्म्युला वापरायचा, करता येईल का, थोडंसं घरी कराल का. कळलं का बाळांनो, ते इक्वेशन ऑफ एडी सिंपल पडेल. ओके, आता नेक्स्ट तिसरं तुला विचारलेलं बाळांनो त्यांनी, मिड पॉइंट्स ऑफ साइड ए बी अँड बी सी. अच्छा, मिड पॉइंट्स ऑफ साइड ए बी अँड बी सी. ए बी कुठे, हा बघा ए बी, याचा मिड पॉइंट येते लक्षात, त्याला समजा आपण ई म्हणूयात, आणि बीसी, बीसीचा मिड पॉइंट तर डीच आहे ना. तर या लाईनचं इक्वेशन काढता येईल का. एक अशी लाईन जी कशातनं चालली सांगा बाळांनो, कशातनं चालली आहे, मिड पॉइंट ऑफ ए बी अँड बी सी. मग ए बी चा मिड पॉइंट ई आला, बीसी चा मिड पॉइंट डी आला, तर दोघांमधनं जी लाईन पास होती त्याचा इक्वेशन काढता येईल का आपल्याला. काढता येईल बाळांनो. हा ई पॉइंट काढावा लागेल, कसा काय, याचा मिड पॉइंट काढता येईल का. जसं आपण ह्या दोघांचा मिड पॉइंट काढला तसं याचा मिड पॉइंट काढता येईल का, सिंपल आहे. येते लक्षात. आणि 2 पॉइंट्स मधनं लाईन जी जाती त्याचं आपल्याला इक्वेशन काढता येणार आहे. काढाल का बेटा, नक्की का. या खूप अवघड नाही रे बाळा, आलं का लक्षात. आणि मी पहिलेच सांगितलं होतं की मी थोडस रिव्हिजन फॉर्मॅट मध्ये घेणार आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 9 बघा काय. फाइंड एक्स अँड वाय इंटरसेप्ट ऑफ फॉलोइंग. ओके, x/3 + y/2 इक्वल्स टू 1. x/3 + y/2 इक्वल्स टू 1. ह्याचा तुम्हाला x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट शोधायचा, किती फालतू आहे. याला कम्पेअर करा डायरेक्ट. कम्पेअरिंग विथ, कोणाशी कम्पेअर करणार सांगा, x अपॉन a + y अपॉन b इक्वल्स टू 1 सोबत. तर x इंटरसेप्ट किती झाला सांगा त्याचा 3, आणि y इंटरसेप्ट किती झाला सांगा त्याचा 2. किती सोपं आहे. अरे हे इंटरसेप्टच असतात ना, डबल इंटरसेप्ट फॉर्म आपण बघितला की नाही. मग झालं ना बेटा, ए ची व्हॅल्यू काय झाली 3 आणि बी ची व्हॅल्यू काय झाली सांगा 2. झालं, हे झाले तुमचे एक्स आणि वाय इंटरसेप्ट. येतं लक्षात. मजा तेव्हा येते जेव्हा प्रश्न असा विचारला जातो की एक्स आणि वाय इंटरसेप्ट शोधा, जेव्हा इक्वेशन घाणेरडं दिसत असतं. म्हणजे असं
3x/2 प्लस 2y/3 इक्वल्स टू 1. आता सांगा x आणि y इंटरसेप्ट कोणता येतो? 2 आणि 3 का? नाही, कारण की आपण याला जरा कम्पेअर केलं बाळांनो, तर कम्पेअर आपण x/a प्लस y/b इक्वल्स टू 1 शी करणार ना. पण इथे वरती कोणीच नाही ना, कोणीच नाही म्हणजे 1 असेल ना, मग इथे तर 3 आहे बाळांनो. मग आता काय करायचं? नुसतं डिवाइड करून टाकायचं. असं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर अजून खिचडी होऊन जाईल. अरे बाळांनो, इतकी सोपी स्कीम आहे, इकडे लक्ष द्या. या 3 ला 2 च्या खाली न्यायचं डायरेक्ट. म्हणजे काय करायचं? x/2/3 लिहायचा. का बरं असं करू शकले सर तुम्ही? कारण की बाळांनो, ह्याला वरती नेताना आपण असं उलट नेतो ना, तर हाच बनतो बघ. नहीं कळते? अरे ये अगर ऐसा नीचे रहा तो ऊपर जाके ऐसा ही बनता है ना. नाही कळलं? हा खाली जर असा असेल तो उलटा गेल्यानंतर असाच बनेल ना तो. मग त्याला परत असं नाही नेऊ शकत का तू? सिंपल आहे ना. चला हे वाले सांगा बरं. प्लस सांगा y/3/2 येते का लक्षात मी काय बोलतोय? हा उलटा असा गेला म्हणजे तुला कळलं का? आपण इतर वेळेस काय करतो, असा असेल तर त्याला असं उलटा नेतो. त्याला मी फक्त असं केलं इनवर्स. ठीक आहे, इक्वल्स टू 1. तर बोला मला काय झालं सांगा? 2/3 आणि 3/2. एक प्रश्न आहे, जर इथे मायनसचं साइन असतं तर काय केलं असतं आपण? ही जी मायनसची साइन आहे ना बाळांनो, ही ह्याला दिली असती खाली इकडे. सगळ्यांना कळते का मी काय बोलतोय? आणि मग इथे प्लस लिहिला असता. कळलं? ही जी मायनसची साइन आहे ना, ही याची आहे ना, याची थोडी आहे ती, ह्या टर्मची. तर ती त्याला दे ना मग खाली इकडे. कळलं का? सगळ्यांना कळते बाळांनो? ठीक आहे. प्रश्न तर तेव्हा येतो जेव्हा गणित याच्याहून घाणेरडं असतं. बोला बाळांनो, तुम्हाला एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट शोधायचा. परत एकदा गणित आहे क्वेश्चन नंबर 3 त्याच्यातला 2x - 3y + 12 = 0. फाइंड x इंटरसेप्ट अँड y इंटरसेप्ट. कसा काढायचा? एक स्कीम करायची बाळांनो. इथे लक्षात, आपल्याला x/a + y/b = 1 या फॉर्मॅट मध्ये आणायचं ना त्याला. सेकंड कळतंय? तर या फॉर्मॅट मध्ये कसं आणायचं जरा लक्ष द्या. सर्वात पहिले मी 12 ला तिकडे हाकलतो. तर बोल 2x - 3y = -12. अरे हा +12 तिकडे गेला तर -12 होईल ना. आता -12 इंटू 1 केलं तर काही फरक नाही पडत ना. आता -12 ला इकडे आणा, पण यावेळेस असं मायनसचा प्लस न करू, याला डिव्हिजन मध्ये आणा. आलं का लक्षात? असं पॉसिबल आहे का? आहे का? कारण की तिकडे 1 राहील. मग आलं का लक्षात? तुला कळलं का? जर तू इकडे -12 च्या इकडे येऊन +12 आणला असता तर तिकडे 0 राहिला असता. म्हणजे ही स्टेप झाली असती. पण आपल्याला ते नाही करायचं. आपल्याला 1 ठेवायचं तिकडे, याला खाली आणायचंय. ते लक्षात कळलं का? तर मी इंटू 1 करून ठेवला त्याला. सगळ्यांनी समजते बाळांनो? तर -12 ला खाली आणा. तर काय झालं सांगा? 2x - 3y अपॉन -12 = 1. आता -12 दोन घालणं जाईल, याला पण जाईल आणि याला पण जाईल. इथे लक्षात, तर काय होऊन जाईल सांगा? 2x अपॉन -12 - 3y अपॉन -12 = 1. इथपर्यंत आले सगळेजण? इथपर्यंत पोहोचले का? ओके, चला नेक्स्ट. पुढची स्टेप सांगा. अरे बाळा 2 1 जा 2 2 6 जा 12. अरे 3 1 जा 3 3 4 जा 12. अरे मायनस मायनस कॅन्सल तर प्लस होऊन जाईल. म्हणजे काय उरलं सांगा आतापर्यंत? x अपॉन -6 येते लक्षात? -6 उरला ना इकडे. हा मायनस मायनस कट झाला तर प्लस उरला. ओके, y अपॉन 4 = 1 झाला. हा झाला तुमचा x इंटरसेप्ट आणि हा झाला y इंटरसेप्ट. सिंपल आहे. सिंपल आहे की नाही? सगळ्यांना कळते की नाही? पण एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट शोधायचे ना, अजून एक मेथड असते बरं का. अजून एक मेथड असते. ठीक आहे, ही झाली मेथड नंबर 1. आता बघा मी ह्याला सेम टू सेम घेतो. 2x - 3y + 12 = 0. 2x - 3y + 12 = 0. बाळांनो, जेव्हा एखादी लाईन एक्स ऍक्सिस मधनं जाते ना, तेव्हा त्याचा y 0 असतो. बरोबर की नाही? इथे लक्षात, एखादी लाईन जेव्हा एक्स मधनं जात असते, इथे हा पॉइंट कोणता असतो? त्याच्यात y 0 असतो ना नेहमी. तर जर तुम्हाला एक्स इंटरसेप्ट शोधायचा असेल, तर पुट y = 0 की एक्स इंटरसेप्ट येऊन जातो डायरेक्ट. ही पण एक मेथड आहे.
इथे लक्षात म्हणजे काय करा सांगा बाळांनो, y इक्वल्स टू 0 टाकून द्या. तर 2x - 3 इंटू 0 प्लस 12 इक्वल्स टू 0. चला 2x हे तर 0 होऊन गेला पूर्ण, प्लस 12 तिकडे गेला तर -12. तर x व्हॅल्यू काय झाली बेटा -6 आला का बघा. मगाशी पण -6 आला होता की नाही, चेक करा. हे बघ -6 आलं होतं ना मगाशी पण, येतं लक्षात. हा आणि असंच जर तुम्हाला y इंटरसेप्ट शोधायचा असेल तर काय पुट करणार सांगा, x इक्वल्स टू 0. कारण की हा जो पॉइंट असतो हा नेहमी 0 कॉमा काहीतरी असतो ना, येते का लक्षात. तर फॉर y इंटरसेप्ट पुट x इक्वल्स टू 0. ही पण सिंपल मेथड आहे. तर तुम्हाला जी आवडली ती मेथड वापरा, ही आवडली जास्त तर ही वापरा. आलं का लक्षात. तर x इक्वल्स टू 0 पुट करून टाकायचं. चला 2 इंटू 0 -3y प्लस 12 इक्वल्स टू 0 बनवलं. चला तर काय होऊन जाईल सांगा बरं, -3y इक्वल्स टू -12. तर मायनस मायनस कॅन्सल बेटा. y ची व्हॅल्यू 4. सिंपल की नाही बघा, मगाशी पण 4 आला की नाही y चा इंटरसेप्ट, हे बघा आला होता की नाही. तर अशा दोन्ही मेथड आहेत, तुम्ही दोन्ही मेथड पैकी कुठली तुम्हाला जी सोपी वाटेल ती करू शकता. येते लक्षात. चला नेक्स्ट पुढचं गणित घेऊयात. बेटा आपण कोणतं घेतलं जरा चेक कर बरं. तेव्हा ते बुक आहे का तुमच्याकडे, कोणतं घेतलं आपण बघा. हा कोणता 12 घेतलाय का. हा ठीक आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड्स. ठीक आहे, फाइंड इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड्स of triangle whose vertices are a to 5 p6 -1 आणि c -4 -3. चला बोला, करता येईल आपल्याला. बाळांनो अल्टिट्यूड म्हणजे काय रे. हा अल्टिट्यूडचा अर्थ असतो त्याची हाईट किंवा काय सांगा परपेंडिक्युलर. जो परपेंडिक्युलर असतो त्याला आपण अल्टिट्यूड म्हणतो. येते का लक्षात. तुम्हाला अल्टिट्यूड माहिती का, अल्टिट्यूड कुठे वापरतो माहिती का आपण. जॉग्राफी आहे का कोणाचं, जॉग्राफी, जॉग्राफी मध्ये आपण अल्टिट्यूड वापरतो माहिती का, की तुम्ही किती एलिव्हेशन किती अल्टिट्यूड वरती आपण. येते लक्षात. किती हाईट वरती असं नाही विचारत आपण, किती अल्टिट्यूड असं विचारतो. ठीक आहे चला काही टेन्शन नाही बाळांनो. एक सुंदर असा ट्रायंगल घ्या बेटा, पहिले घेऊन टाका. घेतला ट्रायंगल, ट्रायंगल घेतला. ओके, ट्रायंगल मध्ये 3 व्हर्टासेस तुम्हाला दिलेले आहेत. ए पॉइंट आहे 2 5, बी पॉइंट आहे बाळांनो आपला 6 -1, ठीक आहे, आणि सी पॉइंट आहे आपल्याकडे -4 -3. सिंपल आहे. ओके, तुम्हाला याचे अल्टिट्यूडचं इक्वेशन काढायचं आहे. ठीक आहे, अल्टिट्यूड्स म्हणजे काय बाळांनो सांगा बरं. अल्टिट्यूड हा, तर अल्टिट्यूड कसा असेल याचं सांग बरं बाळा. इथून असा असेल ना, असा. हे बघ हा झाला अल्टिट्यूड. सगळ्यांना कळते की नाही. 90 डिग्री वाला. येते का लक्षात. हा इथून असा असेल 90 डिग्री वाला, इथून असा असेल 90 डिग्री वाला. बाळाला कोणाला सांगता येईल का की या पॉइंटला काय म्हणतो आपण. नाही मध्य का नाही बाळा. बाळा हा ऑर्थो सेंटर आहे. काय सांगा, ऑर्थो सेंटर. इथे लक्षात. जर मीडियन्सने इंटरसेक्ट केलं तर सेंट्रॉइड असतो, आठवलं का. जर अल्टिट्यूडने इंटरसेक्ट केलं तर ऑर्थो सेंटर, आणि जर सर्कम सेंटर असतो जर त्याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर्सने इंटरसेक्ट केलं. आणि इन सेंटर काय असतो सांगा, जर त्याच्या अँगल बायसेक्टर्सने इंटरसेक्ट केलं. सांगेल बेटा, थांबा सांगेल सांगेल, थांबा टेन्शन नाही घेऊ. जाऊ दे. तुला विचारलंय का, विचारलंय का तुला, नाही विचारलेलं ना. हा चला सांगा मला. काम करा, अशी लाईन काढा चांगली, जरा दिसेल अशी. ठीक आहे, सगळ्यांना दिसते का बाळांनो. ऑनलाईन दिसत आहे बाळा ती लाईन. हा चला बाळांनो, हे समजा अल्टिट्यूड आहे. अल्टिट्यूडचा अर्थ कळला का, 90 डिग्री. येते लक्षात. बाळांनो तुम्हाला ह्या अल्टिट्यूडचं समजा एडी हा, या अल्टिट्यूडची तुम्ही कसं काय काढणार इक्वेशन ऑफ लाईन. चला एक पॉइंट आहे आपल्याकडे. हे बाळा एक पॉइंट आहे आपल्याकडे. सेकंड पॉइंट कसा काढणार, हा पॉइंट कसा काढणार.
हा, कारण की हा काय मिड पॉइंट वगैरे नाही बरं का भाऊ. ए बाळांनो, आता तो ट्रायंगल आपला छान दिसतोय म्हणून हा मिड पॉइंट नाहीये. उद्या ट्रायंगल असा असेल, हे बघा असा वाला, आलं का लक्षात? तर याचा अल्टिट्यूड असा येईल बघ, तर तो काय मिड पॉइंट थोडी असतो बाळांनो. येते लक्षात? तो मिड पॉइंट नसतो बरं का, लक्षात ठेवा. अरे प्रत्येक अल्टिट्यूड काय मिड पॉइंट असतो का? नाही बाळांनो, येते लक्षात. हा, तर आता काय करणार सांगा, कोणाचा स्लोप? एक काम करा ना, बीसीचा स्लोप काढा ना. कोणाचा स्लोप सांगा बाळांनो? बीसीचा स्लोप काढा ना. येते लक्षात? बीसीचा स्लोप काढता येईल का तुम्हाला? सांगा कसा काढता येईल? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. चला करून बघा बरं. y2 मायनस y1 म्हणजे -3 मायनस 1, -3 मायनस 1 अपॉन x2 मायनस x1, -4 मायनस -3 मायनस -1, बरोबर ना? चला, तर -2 अपॉन -10 म्हणजे बाळांनो 1/5. 1/5 कोणाचा स्लोप झाला सांगा? स्लोप ऑफ बीसी. बीसीचा स्लोप झाला 1/5. तर जर त्याला बीसी ला आपली एक लाईन परपेंडिक्युलर असेल तर त्याचा स्लोप कसा असतो? उलटा करून मायनस साईन द्या. आठवलं का काल शिकवलं? ह्याला उलट करा बाळांनो, म्हणजे 5 होऊन जाईल आणि त्याला मायनसचा साईन टेकवून द्या बेटा. झाला, याचा स्लोप झाला -5. कोणाचा स्लोप सांगा बाळांनो? एडीचा स्लोप झाला -5. सर आता डी पॉइंट तर आलाच नाही. डी पॉइंटची गरजच नाही ना, कारण की एक पॉइंट आहे तुझ्याकडे ऑलरेडी आणि त्या लाईनचा स्लोप सुद्धा आहे तुझ्याकडे. तर स्लोप पॉइंट फॉर्मने जमून जाईल बाळांनो. y मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x मायनस x1. जमते की नाही? सगळ्यांना कळते की नाही? अशाच पद्धतीने एसीचा स्लोप काढायचा. एसीचा स्लोप काढता येईल का? कसं काय? m इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. एसीचा स्लोप काढायचा. एसीचा स्लोप जो असेल त्याला उलट करायचं आणि मायनस साईन द्यायची, तर तो बीई चा स्लोप होईल. सगळ्यांना कळतंय का बाळांनो? सगळ्यांना कळतंय का? नक्की कळतंय? तर त्याचं इक्वेशन काढता येईल बाळांनो. तसं सेम टू सेम याचं इक्वेशन काढता येईल. हा, हे गणित करता येईल का तुम्हाला घरी? ट्राय करता येईल का? नक्की करता येईल का? जर नाही कळलं तर ते आहेच आपल्याकडे, माहिती ना, बुक्स आपल्या माहिती ना, त्या बुक्स मध्ये तर दिलेलंच आहे बाळांनो सगळ्या गोष्टी. ओके, चला नेक्स्ट. 5.4. 5.4 काहीच टेन्शन नाही. एक्सरसाइज 5.4. फाइंड स्लोप कॉमा x इंटरसेप्ट कॉमा y इंटरसेप्ट ऑफ 2x प्लस 3y मायनस 6 इक्वल्स टू 0. बाळांनो काढता येईल? चला, याचा स्लोप मला डायरेक्ट सांगा बाळांनो. मी तुम्हाला सांगितलं आल्या आल्या. तर स्लोप असतो बाळांनो त्याचा -a अपॉन b, म्हणजेच काय सांगा? -2 अपॉन 3 झाला स्लोप झाला. सांगा एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट. आता मग नाही का शिकवले तुम्हाला मी? दोन मेथड सांगितलं तुम्हाला. एक तर ह्या -6 ला तिकडे पाठवायचं, 6 ला खाली घेऊन यायचं, एक ती मेथड आहे. आणि दुसरी मेथड आहे की जर तुला वाय इंटरसेप्ट काढायचा असेल तर x इक्वल्स 0 टाकायचा, एक्स इंटरसेप्ट काढायचा असेल तर y इक्वल्स 0 टाकायचा. आता 2 मिनिटं आधी वेळ झाला आपलं गणित. आठवतंय? तर करता येईल त्याच्याने. हे फालतू ना घ्यायची गरज आहे का? फक्त हा स्लोप नवीन होता बाळांनो. हे कळलं का कसं केलं आपण स्लोप? सगळ्यांना कळतंय की नाही? सिंपल आहे बेटा. ओके, चला नेक्स्ट. पुढचं, राईट इच ऑफ द फॉलोइंग इन ax प्लस by प्लस c फॉर्म. या फॉर्म मध्ये लिहा दिलेल्या गोष्टींना. अरे काय फालतू आहे बाळा. y इक्वल्स टू 2x मायनस 4 याला या फॉर्मॅट मध्ये लिहा. इक्वल्स टू 0 बरं का. अरे लहानपणी करायचो यार आपण. या y ला तिकडे घेऊन जा. आता काय होऊन जाईल? 0 इक्वल्स टू 2x मायनस y मायनस 4. सर आपण या दोघांना इकडे नाही घेऊन शकत का? घेऊन येऊ शकतो बाळांनो. पण तो एक्स आहे ना असा प्लस असला की चांगला दिसतो फक्त. बाकी काय त्याचं वेगळं विशिष्ट काही रिझन नाही, फक्त चांगला दिसतो. चुकीचं आहे का या दोघांना इकडे घेऊन आलं तर? नाही, चुकीचं नाही, पण चांगलं नाही दिसत, खराब दिसतं काहीतरी, असं विचित्र दिसतं. आलं लक्षात? तर शक्यतो एक्स नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न करायचा. वाय काही पण असू दे, वाय निगेटिव्ह चालतो, पॉझिटिव्ह चालतो, शक्यतो एक्स पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न करा. येते का लक्षात? का बरं? एस्थेटिक्स फक्त, बस, बाकी काही नाही. आलं का लक्षात? फक्त एस्थेटिक दिसायला बेटा आपण काय करतो सांगा? त्याला पॉझिटिव्ह ठेवतो. आलं का लक्षात? हा, चला नेक्स्ट. नेक्स्ट, x अपॉन 2 प्लस y अपॉन 4 इक्वल्स टू 1. सांगा बाळांनो.
याला कोणाच्या फॉर्मॅट मध्ये याचं लाईन जशी दिसते ना एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल 0, अरे याला क्रॉस मल्टिप्लाय करा ना. मग अच्छा याला ठीक आहे जाऊ दे. बोल बाळांनो 4x प्लस 2y अपॉन 4 2 जार 8 इक्वल्स टू 1. 8 ला तिकडे हाकला तर 4x प्लस 2y इक्वल्स टू 8. परत एकदा हवं तर 2 ने डिवाइड करून टाका सगळ्यांना. तर बोला बाळांनो काय होऊन सांगा 2x प्लस y इक्वल्स टू 4. 4 ला इकडे घेऊन या 2x प्लस y मायनस 4 इक्वल्स टू 0. कळलं का रूपा? सिंपल आहे ना. चला सांगा बाळांनो y इक्वल्स टू 4 याला कसं आणणार सांगा त्या फॉर्मॅट मध्ये. तो आहेच ऑलरेडी बेटा, फक्त इकडे 0x ला 0x प्लस y मायनस 4 इक्वल्स टू 0. सगळ्यांना कळतंय का? 4 इकडे येऊन मायनस 4 होऊन जाईल ना. सगळ्यांना कळतंय? सिंपल आहे बाळांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 शो दॅट, डायरेक्ट म्हणलेले दाखवाच, शो दॅट लाइन्स, कोणत्या लाइन्स, x मायनस 2y मायनस 7 इक्वल्स टू 0 अँड 2x मायनस 4y प्लस 15 इक्वल्स टू 0 आर पॅरलल टू इच अदर. बाळांनो ह्या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत असं आपल्याला शो दॅट करायचे. मग सर या दोन लाईन्सचा ग्राफ काढायचा का? नाही बाळांनो, त्याच्याहून सिंपल मेथड आहे. दोन्ही लाईन्सचा स्लोप काढायचा. काय करायचं सांगा? स्लोप काढायचा. चला मला सांगा m1 किती सांगा. पहिल्याचा स्लोप मायनस a अपॉन b. बोला तर मायनस याचा a किती रे भाऊ? a1 आहे ना. हा अपॉन b किती रे सांगायचा? -2. तर 1/2 झाला याचा स्लोप m1 चा. चला m2 चा स्लोप सांगा बरं बाळांनो. मायनस a अपॉन b. आता याचा a सांगा कोण आहे? 2 आहे ना. हा आणि b कोण सांगायचा? -4 आहे ना. तर बाळांनो हा झाला 1/2. दोघं स्लोप सेम आले का? तर पॅरलल आहे. सिंपल आलं का लक्षात? देअरफॉर m1 इक्वल्स टू m2, देअरफॉर लाईन्स आर पॅरलल. सिंपल आहे बाळांनो. चला नेक्स्ट पुढचं. असं जर परपेंडिक्युलरचं विचारलं तर पुढचं गणित परपेंडिक्युलरचं असणार 100%. अरे बापरे, पुढचं गणित खूप महत्वाचं आहे बाळांनो. ज्यांच्याकडे बुक मध्ये लिहिले त्यांनी उत्तर हे नका करू बरं का, फोडू नका. शो दॅट लाईन्स x मायनस 2y मायनस 7 इक्वल्स टू 0 आणि 2x प्लस y प्लस 4 इक्वल्स टू 0 आर परपेंडिक्युलर. शो दॅट. ऑल्सो फाइंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. बाळांनो जरा चेक करा आणि मला पटापट सांगा कसं करता येईल. हे बघ ह्या दोन लाईन्स परपेंडिक्युलर हे तर दाखवता येईल की नाही सांगा मला. कसं काय? ह्याचा स्लोप सांगा. डायरेक्ट सांगा. चला बेटा शॉर्टकट मध्ये डायरेक्ट सांगा. याचा स्लोप किती येईल? m1 किती येईल सांगा? -1 अपॉन -2 म्हणजे 1/2 आला. हा याचा m2 किती येईल सांगा बरं? m2 किती येईल सांगा? -2 अपॉन 1 म्हणजे -2. बाळांनो तुम्ही दोघांना जरा चेक करा. m1 इंटू m2 करून बघा. m1 इंटू m2 म्हणजे 1/2 इंटू -2. याचा आन्सर -1 येते की नाही चेक करून बघा. झालं. म्हणजे त्या दोन लाईन्स कशा सांगा? परपेंडिक्युलर आहेत का? कारण की त्यांच्या स्लोपची मल्टिप्लिकेशन किती आली सांगा? -1. तोच तीच तर कंडिशन आहे ना आपली. अच्छा पण पुढचा विषय काय बनवणार? त्याचं इंटरसेक्शन कसं काढणार? थांबा हात वरती करा फक्त हात वरती करा. दोन लाईन्सचा इंटरसेक्शन पॉइंट कसा काय काढणार तुम्ही? दोन लाईन्सचा इंटरसेक्शन पॉइंट. बेटा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल जेव्हा मी तुम्हाला सांगेल की तुम्ही 10वीतच केलेले आहेत. दोन लाईन्सचा इंटरसेक्शन पॉइंट कसा काढतो आपण सांगा वंशिका? अद्विता, शौर्या, तू सांग रे बाळा अथर्व. नाही इंटरसेक्शन बघून सांगायचंय. तू सांग रे बाळा. बाळांनो खूप जणांना काय माहिती का बरं इथे कन्फ्युजन होतात. बाळांनो इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे काय माहिती का तुम्हाला? इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे काय माहिती का तुम्हाला? आपण मागच्या वर्षी लिनियर इक्वेशन्स केले होते बघा. सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचो आपण. एक तर सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचो, नाही तर ग्राफिकली सॉल्व्ह करायचो. मग तो आपण इंटरसेक्शन पॉइंटच तर काढत असायचो ना. नाही कळत वाटतं. दोन लाईन्स जेव्हा आपण सॉल्व्ह करतो x आणि y मिळतात म्हणजे तो त्याचा इंटरसेक्शन पॉइंट असतो.
अरे जेव्हा तुम्ही दोन लाईन्स ग्राफ वरती ड्रॉ करता बाळांनो, तर जो पॉइंटला ते भेटतात तो पॉइंट आपण काढतो ना, की तो पॉइंट कोणता आहे, तोच तर इंटरसेक्शन पॉइंट असतो ना. समजलं की नाही? मग बरेच जणांचं कन्फ्युजन होतं बाळांनो इथे. त्याचं इंटरसेक्शन पॉइंट काढता येईल का आपल्याला? सिंपल आहे बाळांनो. बघा, x मायनस 2y इक्वल्स टू 7 आणि काय सांगा 2x प्लस y इक्वल्स टू -4. बाळांनो हे आपण लहानपणी नाही काय करायचो 10th स्टँडर्ड मध्ये असताना? बोला बाळांनो काय करायचं सांगा. एक काम करा, याला 2 ने मल्टिप्लाय करून टाका बरं, म्हणजे ते 2y कॅन्सल होऊन जातील. तर या पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं? 2 ने बेटा. चला तर बोला, हा पहिलं इक्वेशन मी इथे लिहून घेतो. x मायनस 2y इक्वल्स टू 7. खालचं काय सांगा 4x प्लस 2y इक्वल्स टू -8. सगळ्यांना कळतंय? चला हे दोघांची ऍडिशन केली तर कट होऊन जातील. चला 5x इक्वल्स टू -1. तर x ची व्हॅल्यू -1/5 एवढी काय रेडी ती इंटरसेक्शन पॉइंट. काय गडबड झाली का? कुठे? इथे इथे का -1 आहे का तो? नक्की का? ठीक आहे. तेच मला अशी बॅड फिलिंग आलेली त्याच्याबद्दल की काहीतरी गडबड आहे इथे, है ना बाळांनो? तर एक्स ची व्हॅल्यू किती झाली सांगा 1. एक्स ची व्हॅल्यू 1 झाली, याच्यामध्ये टाकून द्या बाळांनो. तर बोला 1 मायनस 2y इक्वल्स टू 7. चला 2y ला तिकडे भेका, 7 ला इकडे भेका. तर 1 मायनस 7 इक्वल्स टू 2y. तर 1 मायनस 7 म्हणजे -6 इक्वल्स टू 2y, म्हणजे y ची व्हॅल्यू काय झाली सांगा बाळांनो -3. सिंपल आहे की नाही? झालं x आणि y ची व्हॅल्यू आल्या. हाच तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतो. कळलं का? जेव्हा सायमल्टेनियसली सोडतो ना आपण, तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच काढत असतो आपण. म्हणजे थोडक्यात दोन लाईन्स कुठे एकमेकांना भेटतायत त्याला आपण म्हणतो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. सगळ्यांना कळतंय बाळांनो का खूप अवघड वाटतंय? खूपच डेंजर वाटतंय का? ह पुढचं हा ना, मला तेच वाटतंय. ठीक आहे बाळांनो, किती वाजले? ठीक आहे बाळांनो, चालेल. आज आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे, शेवटचं उद्या एक लेक्चर बेटा उडवून टाकू आपण. माझ्या मते अर्धा तासात होऊन जाईल. पहिल्या अर्ध्या तासात वगैरे होऊन जाईल. 3 फॉर्म्युले आहेत बाळांनो आपल्याकडे. ठीक आहे, आणि 3ही महत्वाचे फॉर्म्युला आहेत. त्याच्यानंतर लगेच आपण चालू करणार आहोत सर्कल. येतं लक्षात?